हाय गाईज, चला तर आज कोणी सर्व कोकणी बांधवांची आणि स्पेशली माझी फेवरेट प्रॉन्स करी. सो मी प्रॉन्स मार्केटमधून जाऊन आणले ना, तेव्हा त्या फिशवाल्याने फिश मला क्लीन तर करून दिलं, म्हणजे आउटर शेल तर काढून दिली, बट पोटातली घाण काढली नव्हती. सो नेहमी जेव्हा आपण कोलंबी घरी घेऊन येतो ना, तेव्हा त्याच्या पोटाला स्लीट मारा आणि त्याच्या पोटातला जो धागा दोरा असतो ना तो काढायचा. अदरवाईज असं मम्मी म्हणते की पोटाचे काहीतरी प्रॉब्लेम होतात. सो ती नेहमीच मला सांगते की कोलंबी जेव्हा पण घरी आणली ना, तेव्हा छान अशी पोटातून स्लीट करून क्लीन करायची. चला तर वाटण करूया. त्यासाठी बेसिक असे कांदा, टोमॅटो, जिंजर गार्लिक पेस्ट, कोथिंबीर, जिरा आणि कोथिंबीर, मग मिक्सरला गरा 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 फिरवायचं आणि आपलं अशा प्रकारे वाटण तयार होणार. मग ह्या कढईत टाका भरपूर सारं तेल आणि मग तेल तापल्यावर टाका आपण बनवलेलं वाटण आणि त्याला छान ऑइल सुटेपर्यंत परतायचं. मस्त अशी कडक वाफ काढा आणि मग छान असं स्पाइस ॲड करा. आपले बेसिक मसाले म्हणजे लाल मिरची पावडर, हळद, मीठ, मालवणी मसाला, दॅट्स इट. आणि एक छान असं ना वाफ काढा, म्हणजे मसाला छान कुक होईल. आणि ती वाफ काढल्यानंतर आपली मॅरिनेटेड प्रॉन्स टाकायचे. पुन्हा एक छान कडक वाफ काढायची आणि मग कन्सिस्टन्सीच्या अकॉर्डिंगली पाणी टाका. आता इथे मला प्रॉन्सची ग्रेव्ही करायची होती, त्याच्यामुळे मी मस्त असं पाणी टाकलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाका. आणि फ्रेंड्स, मिरची आणि कोकम टाकायला विसरू नका. बघू शकता किती जबरदस्त असं आपलं प्रॉन्सची करी झालेली आहे. मस्त असं भाकरी गरम गरम भाताबरोबर खायला तयार आहे. काय मग मंडळी, सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी? मग लगेच जा मार्केटला, घेऊन या प्रॉन्स आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.